द्या की. जर तुम्ही एक मडकं पाणी दिलत तर तुमच्या हिरीतलं पाणी कमी नाही होणार. अच्छा ठीक आहे, मी तुला देते पाणी. मी सुद्धा देईन. आम्ही दोघी मिळून थोडं थोडं पाणी देऊ तुला. भांड खाली ठेव. अरे अरे भीम, तुझं भांड तर पाणी घेतच नाहीये. आता आम्ही काय करू? असं करणार आहेस तू आता लहान मुलाबरोबर? हा भीम, मी देते तुला पाणी. अरे तुमची मुलं माझ्या संग शाळेतच शिकतात आणि माझ्याच वयाचं आहेत. मग तुम्ही माझ्या संग असं का करताय? थोडं पाणी द्या ना. जर पाणी नाही मिळालं तर घरला जेवण नाही बनणार. आम्ही समधी उपाशी राहू. आम्ही तर पाणी देतोय ना भीम. आता तुझीच लायकी नाहीये पाणी घ्यायची, मग आम्ही काय करणार? तुझं भांड तर तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे. आम्ही तर तुला पाणी देतच आहोत. ये दाखव आपली हुशारी तुझ्या भांड्यावर आणि जमा कर पाणी. भीम, चल. असं मी पाणी न घेता मोकळ्या हाताने नाही जाणार. पाण्यावर समद्यांचा हक्क आहे आणि हक्काची लढाई मी अशीच नाही सोडू शकत. भीम, दर येळेला न्याय अन्याय भांडणाच्या गोष्टी का करतो तू? आणि तसं बी ते आपल्याला पाणी घ्यायला नाही देणार. उगाचच होत्याचं नव्हतं होऊन जाईल. माझी एक गोष्ट ऐकशील? आता काय आहे? ती ताई बघतीयस जांभळ्या साडी बंदी? वय मग तू पण साडी तिच्यासारखी नेस आणि पदर वडून घे. मग पाणी आणायचा. बघ, तुला कोणी नाही अडवणार. कसं कुणी नाही अडवणार? स्वतःच्या भावावर विश्वास ठेव. पहिलं पाणी घेऊन ये, मग मी तुला सांगतो का तुला कोणी का नाही अडवलं ते. नाही 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 नाही, मला हे सगळं नाही जमणार. ही फसवणूक आहे भीम, पाप आहे. समजत काऊन नाही तुला? आपण पाण्याशिवाय मरून जाऊ आणि हे पाप नाही आहे. आपण कुणाचं पैक सोनं चोरी करत नाही आहे. फक्त प्यायसाठी पाणी घेतोय आणि याला चोरी नाही म्हणत, याला हुशारी म्हणतात. समाजाच्या ठेकेदारांनी पृथ्वी आणि निसर्गाची गोष्ट पण वाटली आहे आणि त्यांना आपल्या ताब्यात ठेवलं आहे. तर आपल्यासारखी माणसं कशी जगतील? पहिले अशा पद्धतीचं जीवन जगूया आणि मग थोडी ताकद आली की आपल्या हक्काची वस्तू त्यांच्याकडनं हिसकावून घेऊ. विश्वास ठेव, तुला कुणी बी नाही ओळखणार. आत्याबाई, सासऱ्यांविषयी काही कळलं का? कधीपर्यंत येतील? व्यापारासाठी गेलाय तू, येईल. पण त्यांना जाऊन तर लय दिवस झाले ना. हा, व्यापार करायला गेलाय एवढ्या लांब, तर थोडं पैक जमा करूनच येईल. येत भीमान गंगा अजून नाही आलं. अगं येतील की, तुझ्या समोरच गेले ना. मी जाऊन बघून येते. ताई, तू तर ओळखायला बी येत नाहीस. जा, नाहीतर कुणी बघल तुला. देवाने जर जन्म दिला ना तर मोठ्या जातीतच देऊ दे, नाहीतर नको देऊ दे. काय झालं भीमा? काय झालं? इकडे काय करतोय? आणि पाण्याचा हंडा कुठं आहे? गंगा नाही भेटली तुला? गंगा कुठे आहे? काय झालंय? गंगा ताई,
थांब ग. कोण आहेस तू? दिसतीये तर नव्या सुनेसारखी. सोड ना, आपल्याच जातीतली आहे. बघ, साडी सुद्धा आपल्यासारखीच नेसलीये. ऐक ग, घे तू पाणी, ठीक आहे? आणि एक, इथे येशील ना तेव्हा अशी गप्प नको बसूस. आमच्याशी सुद्धा थोड्या गप्पा मारत जा, ठीक आहे? होय. घे पाणी घे. मला हे पाहिजे. काय करणार आहेस तू हे समजा घेऊन? तू तर त्या जातीचं नाही वाटत ज्या जातीचे लोक बाजा वाजवतात. जातबीत सोडा, मला हे पाहिजे बस. हा तर पाचाने द्या आणि घेऊन जा. याच्या बदली मी हे घेऊन जाऊ? हा घेऊन जा, घेऊन जा. गंगा, गंगा अगं हे काय आहे? आत्या, भीमानं असं डोकं चालवलं की त्यांनी मला ओळखलंच नाही की मी त्यांच्या जातीतली नाही आहे. भीम, अरे हे समजा सुस्त कुठून तुला? आत्या, बाबा म्हणतात की अनोळखी लोक आपली चाल ढाल कापडाची पद्धत बघून आपल्यासने ओळखायचा प्रयत्न करतात. अन गंगाताईनं त्यांच्या पद्धतीची साडी नेसली, मग ते आपल्यासारखी कापड बघून गंगाताईला आपलेच समजायला लागले. या भीमरावाकडून तर खरंच वाचून राहावं लागेल. आणि आता तर याच्यापासून भीती वाटायला लागली. या न्याय करता करता कुठला बी नाही सोडणार. आता तर मी अशीच जाईन आणि पाणी घेऊन येत जाईन. काय गरज नाही हाय. आपल्यासाठी जी हिर आहे ती साफ नाही होत तोवर कुठेतरी लांब जाऊन पाणी घेऊन येऊ. पण अशा तऱ्हेने गंगातून नाही जाणार पाणी आणाया. कधी कुणी ओळखलं बघितलं तर माहित नाही कसलं संकट येईल. असं कसं संकटात सापडू? नाही म्हणजे नाही. समजत नाही तुला? तुझं लगीन होईल ना तेव्हा बायकोला नेशिव अशी साडी आणि जिथं पाठवायचं तिथं पाठव. गंगा नाही जाणार अशी. अशा तऱ्हेनं चोरी करून किती दिवस जगणार आपण? पण आपल्यासने पाणी प्यायचा तर हक्क आहे ना. मग आपण कोणत्या बी हिरीतलं पिऊ. आणि जर कोणी विरोध केला तर आपण असं करू. भीमा, असं चोरी करून हक्क नाही मिळत. हक्क मागून मिळतो. पण मागून कुठं कोण देतो? नाही मिळालं तर जितकं लांब जायचं असेल तितकं जाऊ आणि पाणी घेऊन येऊ. तू ग भांडू नको माझ्या संग. गंगे, जेवण बनव आणि ह्याला बी घेऊन जा, नाही तर प्रश्न विचारत राहील. आय, जर कुणी हक्क नाही दिला तर हिसकाया लागतो.
वरनं तांदळाचा डबा काढून देता. चल ये. अगं वहिनी, कुठं चाललीस? ताई, मी यांच्या शेटजीकडे जाऊन विचारून येते की पोरांचं बाबा कधी येतील, कुठं आहेत, काही माहिती पडलं का. तोवर तुम्ही पोरस. मी बघेन, तू काळजी नको करू. त्यांना काय वय. कळणार नाही. पर तू लवकर ये बर का. वय ताई. सांभाळून जा ग. हा हा. कापड बदलली म्हणून माणूस नाही बदलत, पण लोकांचा दृष्टिकोन बदलू शकतो. बाबा इथं जवळ असते तर याबद्दल बोललो असतो. चला चला लवकर निघा, वेळ होतोय. वय चला. वय चला. तुम्ही लोक तुमच्या मंडळामध्ये नाही ठेवणार ना? काही हरकत नाही. तुम्ही जिथे जिथे जाणार मी तुमच्या बरोबर जाणार. आणि बाजा कसं वाजवतात हे बघून शिकीन मी. अरे येडा झालायस का? चल जा घरला. उगाच आमचा जीव धोक्यात घालतोयस. चला. शेठजी, शेठजी गोळ झाला. काय झालंय? तुमच्या इथे काम करणारा तो माणूस ज्याने आपल्यासोबत काही क्रांतिकारांना लपविलं होतं. आता काही वेळापूर्वी माहिती मिळाली की रात्रीला फौजीने त्यांच्यावर हमला केला. अंधारात काही लोकांना गोळ्या लागल्या. ज्या जीव वाचवण्यासाठी काही लोकांनी नदीत उडी मारली आणि काही लोक वाचलं तर काही लोक मेला. आणि तुमच्या इथे काम करणारा तो माणूस तो बी. अरे असं नको बोलू. मुलाबाळांवाला माणूस आहे तो, त्याला काही सुद्धा नाही होणार. कोणाला काय नाही होणार शेटजी. ते रामजी हा सांगत होता की तो क्रांतिकारांची रक्षा ढाल बनून करत होता. इंग्रजांचं सैन्य जरा सुद्धा त्यांना काही करू शकत नाही. अरे अशा धाडशी लोकांच्या गोष्टी सांगाव्या लागतात सगळ्यांना, हो ना? यात काहीच संशय नाही की ते धाडसी आहेत, पण अशा लोकांची गरज देशाच्या स्वातंत्र्यासाठी सगळ्यात जास्ती आहे. वय, पण त्यांची गरज त्यांच्या कुटुंबासनी आणि मुलासनी बी आहे. जर त्यांच्याशी काही संपर्क झाला तर निरोप पाठवा नक्की. सांगा की घरातली त्यांची लय आठवण काढत्यात. तुम्ही लवकरात लवकर परत या. होय होय, जसा माझा संपर्क होईल ना मी सगळं सांगेन त्याला. बरं शेठजी, मी अभि जातो. ठीक आहे. अरे देवा, रामजी सुखरूप असू दे, नाहीतर एखादं सुखी कुटुंब रस्त्यावर येईल. अरे नको येऊ बोललं ना, जाईत ना. पकडा याला. बाजा वाजवणार तू? सोड. आता एवढंच काम राहिलं होतं का? नाही. अरे अरे नाही, सोडा मला. अरे नालायकांनो, आमच्या तुकड्यांवर जगणार आहे, माझ्या मुलाला स्वतःवर घेऊन जात होतात. शेठजी, आम्ही याला घेऊन नाही आलो. आम्ही तर याला नको येऊ सांगत होतो. आम्ही सांगितलं तू आमच्या सोबत नाही येऊ शकत ना, आम्ही तुला बाजा वाजवाय शिकवणार. पण हा आमच्या माग माग यायला लागला तर आम्ही काय करणार? काय करणार? पैसे घेते वेळी तर नाही विचारत. अरे तुम्ही आमच्या दारावर येता तेव्हा तर हा प्रश्न नाही करत तुम्ही. एक गोष्ट कान उघडे ठेवून ऐका, आपल्या लायकीत राहा तुम्ही लोक, लायकीत. आणि आपल्या या गलिच्छ कामापासून माझ्या मुलाला लांब ठेवा, आणि आपल्यापासून पण. नाहीतर या सेठ धनसुखलालला तुम्ही चांगलंच ओळखता. घेऊन चल याला. चल शेठजी,
चूक तुमची नाही आहे, तर बाजा वाजवणाऱ्यांची आहे. हे आयुष्यभर तुमचं पैक घेऊन स्वतःला लहान समजत आलं आहे. थोड्याशा फायद्यापाय आपला थोडा स्वाभिमान गहाण टाकत आलं आहे. आणि तुमचा तर धंदाच आहे गहाण ठेवून कर्ज देण्याचा. यांची सवय नाही बदलणार, तर आज तुम्ही ऐकवलं, उद्या बी तुम्ही ऐकवणार आणि हे ऐकणार. छोटे लोक ऐकण्यासाठी जन्माला येतात. मला तर काही कळतच नाही, तुम्ही जन्माला काय येता. असाही सेठजी, आता लई झालं. आज नंतर आम्ही उपाशी मरू, पण तुमच्याकडून एक पैका बी नाही घेणार. अहो, तुम्ही आमच्या कामाचा राग करताना, आमचा राग करताना, तर मग आम्ही आजपासून सांगतोय की आजपासनं जर तुमचा पोरगा आमच्याकडे परत आला तर याला आम्ही आमच्या संग ठेवून घेऊ. कारण का आम्हासनी आमच्या कामाशी लई प्रेम आहे आणि आम्ही आमच्या कामाचा अपमान अजिबात सहन नाही करू शकत. अहो, उद्या तुमचा पोरगा या कामाशी जोडला गेला तर तुम्ही या कामाचा रागच नाही करू शकत. ध्रुव, माज काढेल तुम्हा सगळ्यांचा, सोडणार नाही कोणाला पण. रागानं नाही, प्रेमानं तुमचा मुलगा तुमच्या जवळ येईल. भीमराव, हे सगळं तू केलेलं आहे ना? म्या काय बी केलेलं नाही आहे. चूक तुमचीच आहे की तुमचं प्रेम तुमच्या पोरापाय एवढं मजबूत नाही होऊ शकलं, ज्यामुळे ते तुमच्या जवळ राहू शकल, तुमचं म्हणणं ऐकू शकल. मला तर आता बी वाटतं की ध्रुव तुमच्याकडे यायला पाहिजे म्हणून, पण माझ्या इच्छेपेक्षा लय जास्ती तो तुमचा तिरस्कार करतोय. आणि त्याच्या या तिरस्काराला जितक्या लवकर तुम्ही प्रेमामंदी बदलाल, तितक्या लवकर तुमचा मुलगा तुमच्या जवळ येईल. आणि बापाचं प्रेम कसं असतं ते तुम्ही माझा बाबा रामजी सकपाळ कडून शिकू शकता. त्याच जातीचा सकपाळ ज्याचा तुम्ही इतका राग करता. भीमराव, आता ही बाब माझ्या मुलाची आहे, सोडणार नाही कोणाला सुद्धा. हा तर मग लक्षात असू द्या बाबा की मी भीमरावच्या सोबत आहे. चल मंगेश. पोरा, आता निर्णय विचार करूनच घे. चला. ध्रुव, मी आता बी तुला समजवतो की तू तुझ्या बाबांकडे निघून जा, ह्यातच तुझं भलं आहे. भीम, मी तर हे वाजवणारच, मग तुला वाटलं तरी आणि नाही वाटलं तरी. सगळे लोक लक्ष देऊन ऐका. इंग्रज सरकाराला त्यांच्या गुप्तचरापासून काही माहिती मिळाली आहे की या एरियातले काही लोक क्रांतिकाऱ्यांबरोबर सामील आहेत. तर सांगा, कोण आहेत ती लोक
जो सांगेल त्याला इंग्रज सरकार बक्षीस देईल. जर कोणी खूप दिवसापासून इथे दिसला नसेल तर, किंवा काही संशयात्मक हालचाली करताना दिसला, किंवा रात्री अपरात्री फिरताना दिसला असेल तर त्याच्याबद्दल आम्हाला सांगायचं. साहेब, रामजी सकपाळ काही दिवसापासून दिसत नाहीये.